महाडमधील ट्रॉमा केअर सेंटरच्या दयनीय स्थितीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। रुग्णालयात मूलभूत सुविधांचा अभाव आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। या समस्येविरोधात महाडकरांनी मूक मोर्चा काढत आक्रमक पवित्रा घेतला आहे। आज सकाळी महाडमधील वीरेश्वर मंदिरापासून हजारोंच्या संख्येने नागरिकांनी मोर्चाला सुरुवात केली। बाजारपेठेतून प्रांत कार्यालयाकडे शांततापूर्ण मार्गाने जाणाऱ्या या मोर्चात सर्व वयोगटातील नागरिक सहभागी झाले होते। या मोर्चा दरम्यान आंदोलकांनी ट्रॉमा केअर सेंटरमधील मूलभूत सुविधांच्या कमतरतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। अतिशय दुर्दैवी होती। महाडला हे ट्रॉमा केअर का ठेवलं? रत्नागिरी ते मुंबई हे सेंटर महाड पडतं। जर तिकडनं कोणी पेशंट आलं तर महाडला आपल्या त्याच्यावर योग्य ते उपचार व्हायला पाहिजेत, म्हणून हे महाडचं ट्रॉमा केअर सेंटर आहे। पण आपल्या महाडमध्ये काही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे आज आमच्या कुंभाराईतच नव्हे तर माझ्या कुटुंबातली 2 मुलं मी गमावलेली आहेत। आज माझा मुलगा त्याच्यामध्ये दैव बलवत्तर म्हणून माझा मुलगा आज वाचलेला आहे। रात्रभर माझा मुलगा झोपत नाही। डोळ्यासमोर फक्त त्याला ती सगळी घटना जी त्यांनी एकट्याने पाहिलेली आहे, त्या मुलांना गाडी खालून एकट्याने खेचलेलं आहे, हे सगळं त्याला त्या ठिकाणी दिसतंय। आम्ही आज शांततेने निवेदन केलेलं आहे, पण 8 दिवसात जर तुम्ही आम्हाला या निवेदनाचं उत्तर दिलं नाहीत तर आम्ही तालुका बंद करू, महाड तालुका बंद करू आणि इतका जनाक्रोश मोर्चा काढू की हे महाडचं पब्लिक, तालुक्याचं पब्लिक आज तुम्हाला कोणालाही सावध करणार नाही, इतका आम्ही मोठा मोर्चा करू। आज आमच्या मुलांना न्याय मिळालाच पाहिजे। आज आमच्यावरती ही घटना आली, उद्या ती कुठल्याही महाडकरांवरती किंवा कुठल्याही जिल्ह्यातल्या पोरांवरती यायला नको, याचीच खात्री आज घेतली पाहिजे। त्या निमित्ताने आम्ही आज मुका मोर्चा काढलेला आहे आणि ह्याच्या पुढचा मोर्चा हा जनाक्रोश मोर्चा असेल। मोर्चाच्या समारोपात प्रांताधिकारी यांना निवेदन देत 8 दिवसात समस्या सोडवण्याचा इशारा दिला गेला। आंदोलकांनी यावर त्वरित तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलनाची तयारी असल्याचे जाहीर केले। आपल्याला माहिती आहे की नवीन वर्षाच्या चालू वर्षामध्ये सुरू होत असताना अत्यंत दुर्दैवी घटना या महाड शहरामध्ये घडली। संपूर्ण महाड शहर त्या वेदनादायी परिस्थितीमधून जात असताना सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ज्या वेळेला ट्रॉमा केअर सेंटरमध्ये त्या रुग्णांना घेऊन जाण्यात आलं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा त्यांना पुरवली गेली नाही। तिथे एक नर्स आणि एक मावशी त्या ठिकाणी स्टाफ म्हणून उपस्थित होत्या। तिथे ऑन कॉल डॉक्टरसुद्धा उपस्थित नव्हते। डॉक्टरांना बोलवल्यानंतर मला असं वाटतं बऱ्याच कालावधीनंतर तिथे 1 तासानंतर एक डॉक्टर उपस्थित होतात, ते सुद्धा डोळ्याचे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट त्या ठिकाणी उपस्थित झाल्यानंतर ते नेमके कोणत्या प्रकारची सुविधा त्या ठिकाणी देणार होते हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न राहतो। आणि ज्या वेळेला ट्रॉमा केअर सेंटरची रचना आपण करत असताना नॅशनल हायवेच्या लगत एका रेडियसच्या ला धरून आपण ती ट्रॉमा केअर सेंटर उभारत असताना त्या ठिकाणी कुठलीही दुर्दैवी घटना जर का घडली तर त्या रुग्णांना बेसिक उपचार देऊन पुढे हलवण्यात यावं ही साधी माफक अपेक्षा या ट्रॉमा केअर सेंटरच्या माध्यमातून आपण करत असताना आज त्याही प्रकारच्या सुविधा इकडे झालेल्या नाही। मला असं वाटतं इतक्या वर्षभरामध्ये आज आम्ही इकडे निवेदन तहसीलदारांना देत असताना प्रामुख्याने ज्या गोष्टी जाणवल्या त्या म्हणजे ट्रॉमा केअर ज्या पद्धतीमध्ये असलं पाहिजे त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करत असताना इथे असणारे एक्सपर्ट डॉक्टर्सची टीम, त्याचबरोबर सगळे वेल इक्विप्ड असणाऱ्या सगळ्या मशिनरीज आणि त्याचबरोबर पुरेसा स्टाफ, जो काही मंजूर आराखडा आत्ताच्या ज्या ट्रॉमा केअर सेंटरच्या माध्यमातून मंजूर झालेला आहे त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता या माध्यमातून झाली पाहिजे। ह्याच्यासाठी आज आम्ही सगळेजण इकडे उपस्थित आहोत आणि येत्या कालावधीमध्ये फक्त 1-2 नव्हे तर जो काही बेस ह्या ट्रॉमा केअर सेंटरला धरून आहे तो बेस ही संकल्पना पूर्ण व्हावी, जेणेकरून इथे पुढील काळामध्ये अशा कुठल्याही पद्धतीचा त्रास नागरिकांना होणार नाही याची दक्षता शासनाच्या माध्यमातून घ्यावी, यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। आणि 8 दिवसाचा कालावधी आम्ही या ठिकाणी देत असताना येत्या काळामध्ये कलेक्टर साहेबांची सुद्धा बैठक आणि भविष्य काळामध्ये मुख्यमंत्र्यांची सुद्धा बैठक ह्या चालू विषयासाठी निश्चितपणानं आमच्या या महाडकरांची मागणी राहणार आहे, हेही आवर्जून मी आपल्याला ह्या माध्यमातून सांगते। महाडमधील ट्रॉमा केअर सेंटरची समस्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे, मात्र या समस्येवर प्रशासन ठोस तोडगा कधी काढणार याकडे महाडकरांचे लक्ष आहे।